रात्रीचं ट्रेनने प्रवास करताना मनात एकच भीती असते, डोळा लागला आणि स्टेशन चुकलं तर. विशेषतः पहाटेचं जर स्टेशन असेल तर अजूनच टेन्शन येतं. अनेक प्रवाशांचं स्टेशन झोपेमुळे चुकल्याच्या घटना बऱ्याच पाहिलेल्या आहेत. याच समस्येवर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने डेस्टिनेशन अलर्ट ही सेवा सुरू केली आहे. ही सेवा प्रामुख्याने रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेमध्ये जे लोक प्रवास करतायत अशा प्रवाशांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. आता तुमचं स्टेशन येण्यापूर्वी रेल्वेकडून तुमच्या मोबाईलवर एक अलर्ट पाठवला जाणार आहे. कॉलद्वारे किंवा SMS द्वारे तो अलर्ट तुमच्या फोनवर येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही वेळेवर जागे होता आणि तुमचं स्टेशनही चुकत नाही. या सेवेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची अचूक वेळ. स्टेशन येण्याच्या साधारणतः 20 मिनिटं आधी तुमच्या मोबाईलवर एक वेकअप अलर्ट येतो. ही 20 मिनिटं पुरेशी असतात झोपेतून उठण्यासाठी आणि सामान आवरण्यासाठी आणि त्याचबरोबर शांतपणे दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी. अर्थात 20 मिनिटं पुरेशी असतात. घाई गडबड, धावपळ आणि सामान विसरण्याची भीती यामुळे कमी होते. आता प्रश्न, ही सेवा महाग आहे का? तर नाही. ही सेवा अत्यंत परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. कॉल अलर्टसाठी प्रति मिनिट साधारणतः 1 ते 2 रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जातं आणि SMS अलर्टसाठी सुमारे 3 रुपये इतकं शुल्क आकारलं जातं. काही रुपयांमध्ये मिळणारी ही सुविधा संपूर्ण रात्रीची निर्धास्त झोप होऊ देऊ शकते. सध्या ही सेवा काही निवडक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. म्हणूनच जर तुम्ही रात्री ट्रेनने प्रवास करत असाल आणि स्टेशन चुकण्याची भीती वाटत असेल तर डेस्टिनेशन अलर्ट ही सुविधा तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकते. निर्धास्त झोपा, रेल्वे तुम्हाला योग्य वेळी उठवणारच आहे. जर तुम्हीही रात्री प्रवास करता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणी रात्री प्रवास करतं तर सगळ्यात आधी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत पटकन शेअर करा आणि अशाच अधिक इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी.